मी वर्षा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर सकाळचा नाश्ता वगैरे झाला, आमचा चहा तेन झाला। थंडी आहे, सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या, खूपच थंडी पडले, स्वेटर वगैरे घाला, काळजी घ्या। तर आता मी करणार आहे दुपारच्या जेवणासाठी मटार आणि बटाट्याची भाजी करणार आहे। त्यासाठी इथे मी तीळ आणि काजू भिजत घातले होते सकाळी, आणि कांदा, कोथिंबीर, टोमॅटो आणि जरासं धने याची पेस्ट करून घेणार आहे। मी कशाची पेस्ट करणार आहे तुम्हाला दाखवते। हे बघा, तीळ आणि काजू भिजत घातले, अर्धा तास झाला भिजत घातले होते। त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार मी, ह्यातला थोडा कांदा, हा एक मिडियम साईजचा कांदा आहे, त्यातला थोडासा ह्याच्यात घालणार आणि बाकीचा फोडणीमध्ये घालणार। थोडीशी कोथिंबीर, बाकीची वरणे घालायची, जिरे, चार मिरे, 2 लवंगा, थोडंच बस आहे। थोडे धने, पावडर असली तर पावडर टाकू शकता फोडणीमध्ये। माझ्याकडे पावडर संपले म्हणून टाकाले, आणि गरम मसाला आणि तिखट लागणार आपल्याला नंतर। ह्याची पेस्ट करून घेते, दाखवते। सॉरी, मी विसरले होते, त्याच्यामध्ये एक 4-5 लसूण घालूया, लसूण पाकळ्या। छान ही पेस्ट झाली बनवून, बघा एकदम स्मूथ केली पेस्ट। आता आपण फोडणी देऊया। बाकीचं माझं चपाती झाली, भात झाले, डाळ शिजवले, आमटी करायची। फोडणी देऊन तशी वेगळं असं वेगळी पद्धत करून बघा, छान लागेल। तेल तुम्ही कमी जास्त कसं खाता त्यानुसार घाला, आम्ही कसं खातो त्यानुसार घालते। तेल तिखट मी कायम सांगते, तुमच्याप्रमाणे घाला। मीठ काय सगळेजण चवीप्रमाणे घालतातच। तेल टाकले, कांदा घालूया, कांदा छान परतून घ्यायचा, जास्त काही ब्राऊन करायची गरज नाही, सॉफ्ट होईपर्यंत करायचं। इथे बघा, हे मटार आणि एक बटाटा घेतलाय, मटार भरपूर आहेत आणि एक बटाटा घेतलाय। कांदा भाजला आपल्याला, त्यामध्ये आपण केलेली पेस्ट घालू। खोबरं वगैरे, आलं खोबरं असं काही वापरलं नाही आहे, जरा वेगळ्या पद्धतीने खरं टेस्ट छान होते। काजू आणि तीळ भिजवून घातल्यामुळं काजूंची भिजवून घेऊन असं फ्राय करा, छान होते।
घ्यायचा. नेहमी सांगितले त्याप्रमाणे मसाला जेवढा काही तिखट आपण भाजतो तेवढा आपली भाजी छान होईल. व्हेज नॉनव्हेज दोन्ही कशाची सुद्धा छान भाजी छान असा मसाला बघितला. बघू शकता मसाल्याला ते साईडनं सुकलेलंच आहे ऑलरेडी. मिडियम गॅस करूया. मसाला परफेक्ट घालून आता मी गॅस एकदम बारीक करते आणि त्याच्यात आपले पावडर मसाले घालते. काजू असल्यामुळं खाली लगेच चिकटतं, त्यामुळे जरा असं हलवत राहायचं. उडालो लगेच तुटलं तर बसतं डाग पडतात. पण घालूया हळद अर्धा चमचा. हळद थोडं कमीच घातली. काश्मीरी लाल पावडर फक्त कलरसाठी 2 चमचा घातले. चवीनुसार मीठ. आपलं घरचं लाल तिखट चटणी. आणि 1 छोटा चमचा गरम मसाला. मिक्स करून घेऊया. दिसते की मसाल्याचं पाणी घालते. थोडा वेळ झाकून लावू. तर ह्याच्यावरती प्लेट झाकून आपण 1 मिनिट शिजायला ठेवूया. मसाला चांगला तेल सुटूसपर्यंत 1 मिनिटानंतर तुम्हाला दाखवते. इथे बघा 1 मिनिट झाला आहे. प्लेट काढून बघूया आपण. इथे बघा मस्त असा मसाला ला तरी पण आली आहे. मस्त लाल भडक मसाला चांगला शिजलाय. थोडं पाण्यामध्येच छान दिसायला पण मस्त छान दिसायलाय. आता आपण ह्याच्यामध्ये मटार आणि बटाटा घालायचा. सगळं मिक्स करून घेऊया, जेणेकरून सगळं मटार आणि बटाट्याला सगळा मसाला लागेल असं मस्त मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं. मी सुकं करणार नाही, ग्रेव्हीच करणार आहे. ग्रेव्ही छान लागते अशी. तर शिजण्यापुरतंच थोडंसं पाणी घालणार. त्याला छान असं उकळायला लागलं की त्याला बारीक गॅसवर करून प्लेट ठेवून बारीक गॅसवरती शिजू द्यायचं. ते बघा आणखीन थोडंसं मी पाणी वाढवलं, कारण की वाटाणा शिजायला थोडासा वेळ लागतो. बटाटा पटकन शिजतो म्हणून थोडंसं पाणी वाढवलं. आणि त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं. मीठ वगैरे ह्या टायमाला तुम्ही बघा कमी जास्त कमी वाटत असेल तर मीठ तुम्ही घालू शकता वरतून. तर इथं मीठ कमी होतं म्हणून बघा वरून मी मीठ घातलं. मीठ घातलं आणि हा पिल्लू हा बोल की. आणि त्यानंतर हिला उकळी फुटली की त्यावर ती प्लेट झाकायची. हा शानू नुसतं मम्मा मम्मा पुढचं काय बोलत नाही. उकळी फुटल्यानंतर त्यावरती प्लेट झाकून बारीक गॅस करून आपण वाटाणा आणि मटार शिजवून घ्यायचा त्याच्यामध्ये. आता बघा मी त्याच्यावर प्लेट झाकलेली. तर बारीक गॅसवरती प्लेट झाकून ठेवली ती 1 मिनिटभर. तर 1 मिनिटानंतर बघू शकताय मस्त असं कलर पण आलेला आहे आणि छान पण दिसते. मी आता जरा असं शिजलं का बघणार.
तुम्हाला सांगते मग शिजले का बघून, कारण की बटाटा शिजतो पटकन, वाटाणा शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळं ते चेक करायला. तर शिजलं होतं, तुम्हाला पण दाखवते बघा. वाटाणा छान असा स्मूथ शिजला होता बघा, मस्त असा शिजला होता. बटाटा पण आपण चेक करूया साईडला घेऊन. बटाटा पण छान शिजलाय. तर मस्त असं आपलं काजू आणि तीळ घालून मस्त असं आपलं बटाटा मटार झालेला आहे. टेस्टला पण खूप छान झाला होता. तुम्ही पण ट्राय करा असं, आणि मला सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय, धन्यवाद.